जगात असे फारच कमी लोक झाले आहेत ज्यांना फक्त प्रश्न विचारल्यामुळे मृत्यूदंड देण्यात आला. तो माणूस म्हणजे सॉक्रेटिस. तो स्वतःला ज्ञानी मानत नव्हता. उलट तो म्हणायचा, मी काहीच जाणत नाही. पण प्रश्न विचारून विचारून तो लोकांना त्यांच्या अज्ञानाची जाणीव करून द्यायचा. या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत सॉक्रेटिस कोण होता. नमस्कार मित्रांनो, पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन लेक्चर सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. सॉक्रेटिसचा प्लॅटोवर असलेला प्रभाव पाहता सॉक्रेटिसचा अभ्यास करणे खूप गरजेचं ठरतं. त्यामुळे सॉक्रेटिस बद्दल जाणून घेऊया. सॉक्रेटिसला फादर ऑफ इथिक्स, नीतिशास्त्राचा जनक असं म्हणतात. त्याचबरोबर त्याला फादर ऑफ फिलॉसॉफी, तत्वज्ञानाचा जनक असेही म्हणतात. सॉक्रेटिस devoted himself to social problem and to morality as a essence of society. म्हणजे सॉक्रेटिस समाजातील समस्या आणि नैतिकतेवर लक्ष केंद्रित करतो. त्याच्या मते नैतिक मूल्ये हा समाजाचा मुख्य आधार आहे. मिशन ऑफ हिज लाईफ वॉज टू एक्सपोज द हॉलोनेस अँड प्रिटेन्शियस कॅरेक्टर ऑफ द व्ह्यूज हेल्ड बाय द सॉफिस्ट. म्हणजे सॉक्रेटिसच्या जीवनाचं ध्येय काय होतं, तर सॉफिस्टद्वारे जी मतं मांडली गेली आहेत ती किती पोकळ आहेत, दिखाऊ आहेत, खोटी आहेत हे उलगडणे व दाखवणे. सेकंड आहे एक्सपोज द इग्नोरन्स. म्हणजे जे लोक स्वतःला ज्ञानी किंवा तत्वज्ञ समजतात त्यांचे अज्ञान उघड करणे हे त्याचं उद्दिष्ट होतं. सॉक्रेटिस स्वतःला अज्ञानी समजायचा आणि जे राजकारणी व इतर लोक स्वतःला ज्ञानी म्हणतात त्यांना तो भेटायचा. सॉक्रेटिस त्यांना सत्य, सद्गुण, सौंदर्य, न्याय यासारख्या शब्दांचा अर्थ काय हे तो विचारायचा. सॉक्रेटिस दाखवून द्यायचा की प्रसिद्ध मानले जाणारे ज्ञानी प्रत्यक्षात ज्ञानी नाहीत, त्यांना सत्याचं ज्ञान नाही. त्यानंतर सॉक्रेटिस दुसऱ्या व्यक्तीकडे जायचा. हे करत असताना सॉक्रेटिस डेव्हलप अ युनिक मेथड कॉल्ड डायलेक्टिक मेथड. Dialectic consists of Socrates asking a person to define terms like justice, virtue, courage. Then, by question and answer, he brings out the inner ambiguities and inconsistencies in a person's knowledge and finally convince him of his ignorance. म्हणजे द्वंद्वात्मक पद्धतीत सॉक्रेटिस एखाद्या व्यक्तीला न्याय, सद्गुण, धैर्य अशा शब्दांची व्याख्या करण्यास सांगायचा. त्या शब्दांचे अर्थ विचारायचा. त्यानंतर प्रश्नोत्तराच्या माध्यमातून त्या व्यक्तीच्या ज्ञानातील अंतर्गत अस्पष्टता आणि विसंगती उघड करायचा आणि शेवटी त्याला त्याच्या अज्ञानाची जाणीव करून द्यायचा. आता सॉक्रेटिसला फादर ऑफ इथिक्स म्हणजे नीतिशास्त्राचा जनक बोलायचे. याबद्दल जाणून घेऊया. सॉक्रेटिसला फादर ऑफ इथिक्स का बोलायचे? बिकॉज ही वॉज अ फर्स्ट टू फोकस ऑन मॉरल क्वेश्चन. म्हणजे नैतिक प्रश्नावर लक्ष केंद्रित करणारा सॉक्रेटिस हा पहिला विचारवंत होता. सॉक्रेटिसने चांगुलपणा म्हणजे काय, न्याय काय आहे, व्यक्तीने आयुष्य कसं जगावं यासारखे नैतिक प्रश्न विचारले. ही बिलीव्ह मॉरल नॉलेज लीड्स टू गुड लाईफ. म्हणजे त्याचा विश्वास होता की उत्तम जीवन जगायला नैतिक ज्ञानाची गरज आहे. ही सेट नो थायसेल्फ म्हणजे स्वतःला जाणून घ्या, स्वतःला ओळखा. डुईंग राईट कम्स फ्रॉम नोईंग व्हॉट इज राईट. तो असे म्हणतो की योग्य कृती करायला आधी योग्य काय आहे याचं ज्ञान असणं महत्वाचं आहे. He taught that virtue is more important than wealth or power. सॉक्रेटिस शिकवतो की सत्ता आणि संपत्तीपेक्षा सद्गुण म्हणजे सद्गुणी असणे खूप महत्वाचे आहे. यामुळे काय झालं की तत्वज्ञानाचा जो भर निसर्गविषयक गोष्टींवर होता तो मानवी स्वभाव आणि नैतिकतेकडे वळला. मानवी स्वभाव, ह्युमन कॅरेक्टर अँड मॉरलिटी, नैतिकता हे केंद्रस्थानी आले तत्वज्ञानामध्ये. सॉक्रेटिस इंट्रोड्यूस इथिकल रिझनिंग थ्रू द डायलॉग. म्हणजे सॉक्रेटिसने नैतिक विचार प्रक्रिया संवादाच्या माध्यमातून इंट्रोड्यूस केली. तर नैतिक विचार प्रक्रिया इथिकल रिझनिंग काय आहे? एखाद्या परिस्थितीत काय योग्य काय अयोग्य हे तर्क, विचार, नैतिक मूल्ये यांच्या आधारे ठरवण्याची क्षमता. सॉक्रेटिसची ही पद्धत आजही नीतिशास्त्र समजून घ्यायला वापरली जाते. त्यामुळे नैतिकतेवर जो सॉक्रेटिसने जो भर दिलाय त्यामुळे त्याला नीतिशास्त्राचा जनक असं बोलतात. सॉक्रेटिसला फादर ऑफ फिलॉसॉफी, तत्वज्ञानाचा जनक का बोलतात हे बघूया. द सॉक्रेटिस चेंज द डायरेक्शन ऑफ फिलॉसॉफी. म्हणजे सॉक्रेटिसने तत्वज्ञानाची दिशा बदलली किंवा असंही म्हणू शकतो की सॉक्रेटिसने तत्वज्ञानाला नवी दिशा दिली. अर्लियर ग्रीक थिंकर स्टडीड नेचर, कॉस्मॉस, एलिमेंट्स, बट सॉक्रेटिस फोकस ऑन ह्युमन लाईफ, नॉलेज, व्हॅल्यूज अँड रिझनिंग. सॉक्रेटिसच्या आधी पूर्वीचे जे ग्रीक विचारवंत होते ते निसर्ग, विश्व आणि मूलद्रव्यांचा अभ्यास तत्वज्ञानात करायचे.
सॉक्रेटिसने मानवी जीवन, ज्ञान, मूल्ये आणि तर्कशक्ती यावर आपले लक्ष केंद्रित केले. सॉक्रेटिस लॉजिकल रिझनिंग म्हणजे तार्किक विचार प्रक्रिया इंट्रोड्यूस करतो फिलॉसॉफीमध्ये. तर लॉजिकल रिझनिंग काय आहे? तर तथ्य, पुरावे, तर्क यांच्या आधारे निष्कर्ष काढण्याची पद्धत. ही यूज अ क्वेश्चन टू एक्झामाइन बिलीफ्स अँड फाइंड ट्रूथ. त्याने प्रश्नांच्या माध्यमातून लोकांच्या श्रद्धा, त्यांचे विचार, त्यांची मतं त्यांची तपासणी केली आणि सत्य शोधण्याचा प्रयत्न केला. सॉक्रेटिसने कधीही पैसे घेऊन शिकवले नाही. जसे सॉफिस्ट हे पैसे घेऊन शिकवायचे, पण सॉक्रेटिस हा कधी पैसे घेत नव्हता. सॉक्रेटिसला तत्वज्ञान, फिलॉसॉफी हा एक व्यवसाय किंवा नोकरी नव्हता. तर तत्वज्ञान हा सॉक्रेटिससाठी जीवन जगण्याचा मार्ग होता. ही टॉट थ्रू द डायलॉग, नॉट बुक्स. सॉक्रेटिस हा पुस्तकाच्या माध्यमातून शिकवत नव्हता, तर तो संवादाच्या माध्यमातून शिकवायचा. म्हणजे तो लोकांबरोबर संवाद करायचा, प्रश्नोत्तरे करायचा आणि शिकवायचा. आजही सॉक्रेटिसचे विचार तत्वज्ञानाचा पाया आहेत. ही चेंज द फिलॉसॉफी इंटू सिस्टमॅटिक सर्च फॉर ट्रूथ युझिंग रिझनिंग अँड क्वेश्चन. सॉक्रेटिसने तत्वज्ञानाचे स्वरूप बदललं. तर्कशक्ती आणि प्रश्नोत्तरच्या सहाय्याने सत्याचा शोध घेण्याचं रूप सॉक्रेटिसने तत्वज्ञानाला दिलं. या सर्व गोष्टींमुळे त्याला आपण फादर ऑफ फिलॉसॉफी, तत्वज्ञानाचे जनक म्हणतो.